HN मराठी न्यूज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी HN मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। रयत शिक्षण संस्थेचे द्रोणागिरी हायस्कूल करंजा उरण शाळेत ONGC मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप। ONGC ही भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची तेल आणि नैसर्गिक वायू शोधणारी आणि उत्पादक कंपनी आहे आणि या ONGC कंपनीकडून नेहमी सामाजिक कार्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य इत्यादी समाजाभिमुख उपक्रम राबवले जात असतात। बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी रयत शिक्षण संस्थेचे द्रोणागिरी हायस्कूल करंजा उरण मराठी व सेमी इंग्रजी माध्यम या विद्यालयात ONGC प्लांट उरण यांच्या CSR फंडातून विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, आय कार्ड, रेनकोट, स्कूल युनिफॉर्म, स्पोर्ट युनिफॉर्म, शूज तसेच विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण जे आजकाल एक महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे, ज्यामुळे समस्या सोडवणे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे सोपे होते। त्यामुळे संगणकाचा वापर शिक्षण आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाद्वारे कसा करायचा हे शिकल्यामुळे समस्या सोडवण्याची क्षमता वाढते। यासाठी 10 संगणक सेट, इन्व्हर्टर, AC इत्यादी साहित्य देण्यात आले। सदर कार्यक्रमास ONGC प्लांटतर्फे भावना आठवले मॅडम, GM हेड HR संजीव मोहन सर, CGM सपोर्ट मॅनेजर अभिषेक पाटील सर, सात फाउंडेशनतर्फे वामन कांबळे सर, वंदना मॅडम, किशोर गमरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सदरच्या कार्यक्रमात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा चंद्रशेखर म्हात्रे मॅडम यांनी प्रास्ताविक केले। आठवले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। सीताराम नाखवा ज्येष्ठ सदस्य यांनी विद्यालयाची माहिती सांगितली। तसेच ONGCचे CGM सपोर्ट मॅनेजर संजीव मोहन सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांसमोर मौलिक विचार मांडले। नंतर अभिजित पाटील सरांनी मार्गदर्शन केले आणि सात फाउंडेशनचे संस्थापक वामन कांबळे सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रकल्पाबद्दल माहिती सांगितली। विद्यार्थ्यांना व विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती उत्तमरित्या होऊ शकते। यासाठी विद्यालयातील कुमारी हेतल पांचाळ व तनिष्का पाटील यांनी आपल्या मनोगतातून ONGC प्लांट उरणचे सर्व अधिकारी, पदाधिकारी तसेच सात फाउंडेशनचे अधिकारी, पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर करण्यात आले। HN न्यूज मराठीसाठी तृप्ती भोईर, उरण। त्यामुळे त्यांची गुणवत्ता वाढ, शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांच्या समोर शैक्षणिक साहित्याची समस्या दूर करण्यासाठी नक्कीच हातभार लागणार आहे आणि तुम्ही आम्हाला जी काही मोलाची मदत केली आहे त्यासाठी आमचे विद्यालय सदैव तुमचे ऋणी राहणार। धन्यवाद। HN मराठी न्यूज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी HN मराठी न्यूजला सबस्क्राइब करा।